आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश आहेत, त्याला मी आहे ना, आरक्षण नाही दिलं ना, जाऊन दे आता मुंबईत गेलो सांगतो. इथून कशाला आधीच पळत होती, पळापळी सुरू झाली, तुम्हाला माहित नाही, दिसतंय फक्त. मराठ्यांची दखल घेतली नाही, लक्ष दिलं नाही, पण आतून अशी फाटली. त्याचाच काल एक मित्र आलता माझ्याकडे, त्यांनी सांगितलं मला, देव सांगून मिळत नाव, म्हणलं मला जाऊ देवा, म्हणलं मला काय देणं घेणं नाही, माझ्या समाजाच्या मागण्या त्याची अंमलबजावणी करा, मी येतो. आम्हाला काय मुंबईला हौस नाही, माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मला मुंबईला यायचं. तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी द्या, आम्हाला काय करायचं मुंबईला येऊ, इथूनच गुलाल फेकू मंत्रालयावर आम्ही, गेला तर गेला, नाही गेला तर नाही गेला, पण फेकू इथूनच, काय त्याला आप्पाच्या हातात एखादा गोळा देऊ, जाईन ना ताकदीनं लांब, आम्ही इथून फेकू, काय अडचण नाही, द्या आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. आणि देवेंद्र फडणवीसचं ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो, राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझ्या त्रास देऊ नका, विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडल असं काम तुम्ही कोणचं करू नका. तुम्हाला लईच कंड असला समजा तुम्हाला एखाद्याला, तर ते मुंडेचे आरोपी धरा, महादेव मुंडेचे, ते दाखवा जरा धरून आम्हाला. मी बीडच्या SP साहेबाला माहिती, मी किती सहकार्य करणारा माणूस, त्यांना पक्का माहिती. मी एकदा एखाद्या गोष्टीत सहकार्य करण म्हणलो, माझा मराठा समाज सहकार्य करेन म्हणला, तर आम्ही 100% करतो. आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीसची ऐकून करायला नको होती, कारण DJ म्हणजे हे दहशतवाद्याचं हत्यार नाहीये. ठीक आहे, डीजेचं मी आता ते बघतो, मी फडणवीस साहेब दोघ जण बघतो ते विषय काय ते, तेव्हा आता कटला. मराठ्यांना एक सांगायला आलोय, हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा, 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं, 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं. समाजाला डाग लागण असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही. तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याला मला उंचीवर न्यायचंय, माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही. कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही. आजची आपली अत्यंत महत्वाची बैठक आहे. या बीड जिल्ह्याच्या नगरीतून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, तो शब्द आता कायम ठेवा. लेकरा बाळाचा आणि समाजाचं आयुष्याचं वाटोळं झालंय, पुढच्या काळात ते होऊ द्यायचं नाहीये. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय, कोणी दगडफेक जाळपोळ करायचं नाही, एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली, दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही, त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं. जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संग आलेली पैदास नाहीये, लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावतील. ती गढूळ आवलात माया घोषणा द्यायला बसली, सरकारला शादील, आपल्याला खुश करण्यासाठी वेगळे वेगळे घोषणा देईल, आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही, हाना दगड. ते म्हणू शकतं, त्या
त्यामुळं ते आपलं नाही. आपल्यापासून 5 फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही. सरळ चालायचं मुंबईकडे. माहित नाही म्हणायचं आम्हाला ते कोणी तू तो उद्योग बघ तिकडे फडणवीस तू तो पोलीस चल निघ. एकाने सुद्धा हालायचं नाही. भूमिका दुसरी, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसानं घरी राहायचं नाही. आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, माय बापा हो, शेवटची फाईट आहे. अशी जमून हाणायची, मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गोला लाट टाकायचा. माग फिरायचं नाही. बस झालं माग फिरा फिरा. आता इथं कटाळा आलाय. उपोषण करून करून मग आता फेस पडलाय. शेवट फाईट आता. सोडायचं नाही मैदान. काम तिसरं आणखीन 2-3 दिवस हातात येत तुमच्या. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे. त्याला सांगायचं मुंबईला चाल. सरपंच, माजी सरपंच, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी अर्धे तर मला सोडून गेले. हा, ते आपल्या पुढे जाणार आहेत. सगळ्यांना सांगा मुंबईला चल. तुम्ही त्यांना काय बोलू नका, तुम्ही डोळ्यावर येऊ नका. मावशी हो, तुम्हाला काम सांगतो. आम्ही मुंबईला गेलो, माग कोण गल्लीत हिंडत आहे आम्हाला काय माहित. महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं, इकडं गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा. त्याचा बाजारच उठतो, पाळणाच. जो आपला नाही समाजाचा, जो आपल्या आंदोलनात नाही, जो आपल्या लेकरा बाळासाठी नाही, तो आपला नाही. एक बी गैरहजर नाही राहायला पाहिजे. मला असं चित्र दिसतंय सध्याचं, जातवान अस्सल मराठ्यांची खानदानी औलाद आहे ना, ती घरात यावेळी झोपूच शकत नाही. त्याच त्याला अपमान वाटणार आहे घरी झोपल्यावर. कारण घरच्या माय मावल्या, घरची ताई त्याला म्हणणार आहे. सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकडं मैदानात. सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या लेकरा बाळासाठी. तुम्ही घरात झोपलात. त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलोय. चौथं काम, डॉक्टर, वकील, मास्तर आणि श्रीमंत राजकारणी